सर पिराजीराव तलावावरील सांडव्याच्या पुलाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता 11 कोटींचा प्रस्ताव प्रलंबित. कागल महामार्गाचे काम वेगाने सुरू असताना मुरगुड शहराजवळील सर पिराजीराव तलावावरील सांडव्याच्या पुलाचा प्रश्न मात्र अद्यापही प्रलंबित आहे. महामार्गावरील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या पुलासाठी महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाकडे 11 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. हा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी देसाई इन्फ्रा कंपनीने केली होती. मात्र या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने पुलाच्या मागणीला पुन्हा एकदा वाटाण्याच्या अक्षता मिळाल्याची भावना नागरिकांच्यात आहे. या ठिकाणी 120 मीटर लांबीचा 12 मीटर रुंदीचा आणि 10 पिलरवर उभारण्यात येणारा पुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र निधी अभावी पुलाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूंना महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे जात असतानाही सांडव्यावरील पूल रखडल्यास संपूर्ण महामार्गाचे काम अपूर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलासाठी कागलचे आमदार तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्याकडेही मुरगुड शहरातील नागरिकांनी या पुलाची मागणी केली होती. अनेक वर्षांपासून आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करूनही हा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. महामार्गाचे इतर टप्पे पूर्ण होत असताना सर पिराजीराव तलावावरील सांडव्याचा पूल रखडल्यास नागरिकांची गैरसोय कायम राहणार असून या प्रश्नाबाबत मुरगुड शहरासह परिसरातील नागरिकांच्या मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे हा बहुप्रतीक्षित पूल अखेर मंजूर होणार की पुन्हा रखडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.